चला आपण टेस्ट करून पाहूया कशी झालेली आहे आपली भेंडीची भाजी। जेवढी आपण सिंपल करू ना तेवढी भारी टेस्ट लागते याची। मी चपाती सोबत खात आहे। हे बघा, चला या जेवायला। वाव, एकच नंबर झालेली आहे। एकदम मस्त अशी झणझणीत चटपटीत, लसणाचा फ्लेवर पण भारी येत आहे आणि हिरवी मिरचीचा आणि मीठ पण एकदम परफेक्ट लागलेलं आहे। त्याच्यामुळे एवढं भारी लागत आहे ना, एकच नंबर लागत आहे। नंबर एक अशी झणझणीत चटपटीत भारी आपली एकदम सिंपल कमी साहित्यामध्ये प्लीज एक्स्ट्रा झंझट न करता त्याच एकदम इझी टेस्टी सोप्या झटपट रेसिपीजसाठी आपली संगम रेसिपीजला नक्की सबस्क्राइब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। चला मग आपण पाहूया ही वाली रेसिपी मी कशी बनवली ते एकदम 5 मिनिटांमध्ये। आपण इथे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। चला आपण याला आता मस्त कट करून घेऊया। समोरचा आपण कट करून काढून टाकलेला आहे आणि मस्त असे छोटे छोटे क्यूब्स मध्ये आपण भेंडी कापत आहोत। हे पहा, या साइज मध्ये आपण सर्व भेंडी आता कट करून घेतलेली आहे। पूर्ण भेंडी आपली कट झालेली आहे। आता इथे मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। त्याला पण आपण एकदम बारीक बारीक कट करून घेणार आहोत। अगोदर असं कट करून घेऊया आणि नंतर याला एकदम असं फाईन चॉप करूया। आता सर्व आपण मिरच्या कट केलेल्या आहेत त्याला आता आपण फाईन चॉप करत आहोत। झालेली आहे आपली मिरची कट करून। आता आपण भाजी करूया। गॅस पेटवून आपण आता कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण आता 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण आता लसूण पेस्ट टाकणार आहोत। 1 मोठा चमचा फक्त लसूणच आहे। आपण हा वाफलेला उकळामध्ये त्याला पण मस्त आपण तेलामध्ये थोडंसं ब्राऊन करून घेऊया। लसूण ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यात हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। याला पण छान तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ तेलामध्ये ठेवूया। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी हळद। याला पण चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। हे पहा, इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि मस्त थोडंसं आपण याला पण छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आणि आपण आता टाकणार आहोत भेंडी कट केलेली। ही भेंडी टाकून छान आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व आपला हे मसाला लागला पाहिजे भेंडीला। आणि आपण पाणी एकदम थोडंसं टाकणार आहोत, कारण जास्त चिपचिप नाही पाहिजे आपल्याला। एकदम भारी अशी भेंडी होती, कारण ते जास्त चिपचिप असते त्याच्यामुळे कुणाला खाऊ वाटत नाही। हे बघा, आपण एवढंसं पाणी घेतलेलं आहे, अगदी 1-2 चमचे तेवढंच पाणी टाकून आपण याला आता थोडंसं हलवून झाकून ठेवून शिजवणार आहोत 10 मिनिट। आणि आपल्याला एक्स्ट्रा काही पाणी टाकायची गरज नाही, तेलामध्येच खूप छान शिजतं आणि एकदम भारी भाजी लागते। हे पहा, 5 मिनिटानंतर आपण आता काढून पाहिलेलं आहे, चेक केलेलं आहे। मस्त आपली भाजी हे पहा शिजतच आहे आणि खाली वगैरे चिटकली नाही। आपण एक तोडून पण पाहिलं पण शिजलेलं आहे। तरी पण आपण 1-2 मिनिट आणखीन वाफेवरती ठेवणार आहोत। आणि हे पहा, आपली वाफेवर ठेवून झालेलं आहे आणि रेडी झालेली आहे आपली मस्त अशी भेंडीची भाजी। पहा किती साधी, सिंपल, सोपी, झटपट बनणारी पण चवीला एकदम भारी असते हा। तुम्ही पण नक्कीच ट्राय करून पहा ही रेसिपी। कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपली संगम या रेसिपीजला असंच सपोर्ट करत राहा आणि असेच सोप्या साध्या सिंपल रेसिपीजसाठी आपली संगम रेसिपीजला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।